तुमच्या बाबतीत असं होतं का, की हॉटेलमध्ये एखादी गोष्ट खाल्ली, की ती घरी करून बघण्याची क्रेज तर तयार होतेच. तर मी हे बार्बेक्यू नेशनमध्ये खाल्लेलं होतं पास्ता सलाड. तर मी म्हटलं चला आज ट्राय करूया. तर इथे मी बटर घेतलेलं होतं 1 मोठा चम्मच. त्यामध्ये मस्त शिमला मिरची आणि इथे टाकलेलं होतं मशरूम आणि नंतर टाकलेलं होतं लसूण. तर हे छान आधी परतून घेतलेलं आहे. त्याला झाकून घेतलं, 2-3 मिनिटं परतवलं. त्यानंतर त्यामध्ये टाकले गाजर, तेही छान परतून घेतले आणि मस्त असे त्याचा एक सुगंध खूप छान येत होता. त्यानंतर हे सुद्धा थोडंसं झाकण लावून छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडेसे शिजले पाहिजे आपले व्यवस्थित. आणि त्यानंतर इथे टाकलेलं होतं मी पनीर. तर हे सगळं मिक्स केलं. त्यानंतर इथे टाकलेली होती काळी मिरी, मीठ आणि हर्ब्स. या 3 वस्तूंनीच आपण हा पास्ता बनवणार आहोत आणि हा खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करा. तर त्यानंतर इथे टाकलेला होता मी हा पास्ता आणि मस्त कलरफुल असा पास्ता तयार झाला. तर सगळं छान मिक्स करून घेतलं आणि गरमागरम थोडंसं सर्व करायला घेतलं. तर हे बघा किती छान कलरफुल दिसतंय ना. चीजची गरज आहे ना पास्ता पिझ्झा सॉस. असाही पास्ता खरंच खूप छान लागतो.